भारतीय संविधान व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणारे अनिल मिश्रा यांच्या विरोधात येत्या 10 नोव्हेंबर रोजी संविधान संरक्षण समितीच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या संविधान क्रांती महामोर्चाची जोरदार तयारी होत असून यानिमित्त वेगवेगळ्या समित्यांचे गठन केले जाते। तेव्हा सर्व संविधानप्रेमी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संविधान समितीच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर अनंतराव व आंबेडकरी नेते रमेश सोनाळे यांनी केले आहे। संविधान संरक्षण समितीच्या वतीनं 10 नोव्हेंबरला महात्मा ज्योतिराव फुले पुतळ्यापासून सकाळी 11 वाजता त्यांना अभिवादन करून संविधान क्रांती महामोर्चा निघणार आहे। हा महामोर्चा वर्तमानामध्ये जात्यांध प्रवृत्तीचा मनोवादी कीटक असलेला मिश्रा याची जी घाणेरडी प्रवृत्ती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये समोर येते आहे त्याच्या निषेधार्थ आणि त्याला धडा शिकवण्यासाठी इथल्या समतावादी फुले शाहू आंबेडकरवादी सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं संविधान संरक्षण समितीची निर्मिती झाली आहे आणि या समितीच्या वतीनं जात्यांध विषमतावादी सनातनी अशा प्रकारच्या प्रवृत्तीला कठोर विरोध करण्यासाठी आणि त्या प्रवृत्तींच्या विषारी नांग्या ठेचण्यासाठी संविधान संरक्षण समितीच्या वतीनं संविधान क्रांती महामोर्चा निघतो आहे। मोर्चाची तयारी कुठपर्यंत आलेली आहे? मोर्चाची तयारी युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे। पत्रकं निघालेली आहेत, आता बॅनर्स होत आहेत, लोकांच्या मध्ये आम्ही संपर्क करत आहोत। आज तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांची बैठक लावलेली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या आणि नांदेड जिल्ह्याच्या आसपासच्या सर्व तालुक्यामधून कार्यकर्ते येत आहेत आणि लाखो जणांचा मोर्चा हा होईल अशा प्रकारची तयारी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। समित्यांचं गठन केलेलं आहे का? समित्यांचं गठन केलेलं आहे आणि त्या समित्या आपापल्या पातळीवरून काम करत आहेत। किती लोक मोर्चाला येतील असा अंदाज आहे? आमची तयारी 1 ते 2 लाख लोक यावेत अशा स्वरूपाची आहे। आमचं लाखो लोकांना आवाहन आहे की त्यांनी मोर्चासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहावं आणि विषमतावादी प्रवृत्ती या ज्या डोके वर काढतायत, नुसत्या डोकं वर काढतायत असं नाही तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात, संविधानाच्या विरोधात, आरक्षणाच्या विरोधात मोहीम आखलेली आहे। म्हणजे इतकं संतापजनक आहे हे की आंबेडकर को खत्म करेंगे, आरक्षण को खत्म करेंगे, एट्रॉसिटी एक्ट को खत्म करेंगे और नीले कबूतर करके हे लोक अत्यंत तुच्छतावादी पद्धतीनं इथल्या दलित माणसांच्या विरोधामध्ये मोहीम उघडलेली आहे आणि ही सारी मोहीम समाजामध्ये विभागणी करणारी आहे, वाद निर्माण करणारी आहे, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोचवणारी आहे। तरीही हा अनिल मिश्रा नावाचा माथे फिरू ग्रहस्थ आजही मोकाट फिरतो आहे आणि या मोकाट फिरणाऱ्याच्या मुसक्या आवळाव्यात आणि त्याला तुरुंगात डांबावं अशा प्रकारची ठोस मागणी करण्यासाठी हा मोर्चा कलेक्टर ऑफिसवरती 10 तारखेला धडकणार आहे। मोर्चाच्या निमित्तानं लोकांना काय आवाहन करणार आहे? मोर्चाच्या निमित्तानं लोकांना हे आवाहन मी करेन की बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेली सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रांतीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आता इथल्या विषमतावादी शोषक प्रवृत्ती उलट्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत। प्रतिक्रांती झालेली आहे, वातावरण अत्यंत वाईट आहे, संविधान शिल्लक राहील की नाही, लोकशाही शिल्लक राहील की नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अशा अवस्थेमध्ये आपण स्वस्थ बसून चालणार नाही। आपल्या अस्मितेवर आघात वारंवार होतो आहे, हा आघात संघटितपणानं होतो आहे आणि संघटितपणानं आघात करणाऱ्या या प्रवृत्ती आजही मोकाट फिरत आहेत। म्हणून त्या प्रवृत्तीच्या मुश्क्या आवळण्यासाठी, जातीयवादी विषमतावादी शोषकांच्या नांग्या ठेचण्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने या मोर्चाला उपस्थित राहावं असं आवाहन मी सर्व जनतेला करतो। RSS धार्जिनी संघीय लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देशामध्ये कमी लेखण्याचा, त्यांची प्रताडणा करण्याचा, त्यांचा अवमान करण्याचा चंग बांधलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिलेली नाही तर ती घटना VN राव यांनी लिहिलेली आहे। मुळामध्ये VN राव यांना कॅन्सर झाला होता आणि ते परदेशात स्थायिक झाले होते। कुठल्याही बैठकीला ते उपस्थित नव्हते आणि सल्लागार म्हणून त्या समितीमध्ये त्यांची वर्णी लागलेली होती। कुठल्याही पद्धतीचा सल्ला देण्याचं कामही त्यांनी त्या काळामध्ये केलेलं नाही। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद यांना ती घटना जेव्हा त्यांनी प्रदान केली त्यावेळेसचे फोटो आजपर्यंत आहेत,
गेल्या 75 वर्षामध्ये कोणाचीही हिंमत झाली नव्हती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली नाही म्हणण्याची। डॉक्टर आंबेडकर गंदा आदमी है, डॉक्टर आंबेडकर के अस्तित्व को खत्म करना है, डॉक्टर आंबेडकर की जो भी धारणा है उस धारणा को खत्म करना है, अशा पद्धतीची वल्गना मूर्खासारखी करून BN राऊत यांना आपण किती मूर्ख आहोत याची प्रचिती समाजाला दिलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांना कमी लेखण्याची परवानगी कोणी घेऊ नये, प्रयत्न कोणी करू नये, कारण सरदार पटेल एकदा म्हणाले होते की जिवंत बाबासाहेबापेक्षा मेलेले बाबासाहेब जास्त खतरनाक आहेत। तर ते याच्या जोरावर म्हणले होते की बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांवर नितांत प्रेम करतो, त्यांच्या बुद्धी कौशल्यावर प्रेम करतो, त्यांच्या बौद्धिक क्षमतेवर प्रेम करतो आणि संविधानाच्या मार्फत त्यांनी जे पीडित लोक आहेत, उपेक्षित लोक आहेत, त्यांना न्याय आणि त्यांना हक्क मिळवून देण्याचा, अधिकार मिळवून देण्याचा जो बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून प्रयत्न केला, तो प्रयत्न या देशामध्ये यशस्वी झाला। फक्त एका महारानं घटना लिहिली याच्यासाठी म्हणूनच कोणाच्या पोटामध्ये पोटसूळ उठत असेल तर ही दुर्दैवाची आणि अतिशय निंदनीय गोष्ट आहे। मोर्चाची काय तयारी आहे? मोर्चाची तयारी खूप जोरात आहे। 10 तारखेच्या मोर्चात सगळ्या आंबेडकरवादींनी, आंबेडकर प्रेमींनी त्या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने सामील व्हावं आणि आपण आंबेडकरवादी आहोत, संविधान प्रेमी आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहोत हे दाखवून देण्याची खूप मोठी आपल्याला संधी प्राप्त झाली आहे। म्हणून महिलांनी, मुलाबाळांनी, तरुणांनी, सगळ्या आंबेडकरवाद्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा। या मोर्चामध्ये सर्व पक्षाचे, सर्व संघटनेचे, OBCचे असतील, मग भटक्या विमुक्त जाती असतील, आदिवासी लोक असतील, हे सर्वच्या सर्व मिळून या मोर्चामध्ये सामील होणार आहेत।